भगवानगड धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठीशी. महंत नामदेव शास्त्रींकडून निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट. नामदेव शास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही, धनंजय मुंडेंनी मानले आभार. आरोपींचे समर्थन करणे हे दुर्दैवी. नामदेव शास्त्रींच्या पाठिंब्यावर जरांगे यांच्यासह अनेकांची टीका. भगवानगडावर जाऊन धनंजय मुंडे विरोधातले पुरावे नामदेव शास्त्रींना देणार, दमानिया यांची माहिती. कुंभमेळ्याचा विचार करता नाशिकचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावं, भाजपच्या गिरीश महाजन यांची अपेक्षा. तर रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचा आग्रह कायम. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात लवकरच पॅचअप होण्याची शक्यता. सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमध्ये विसंवाद होता, तो दूर करण्याचा आमचा प्रयत्न, चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान. राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचं विधान. राज्यपाल होऊन मी सर्वसामान्यांच्या समस्या सोडवू शकणार नसल्याचं वक्तव्य. शिक्षण मंत्री दादा भुसेंनी अप्रत्यक्षपणे फेटाळली नितेश राणेंची बुरखाबंदीची मागणी. बुरखा घातलेली किंवा बुरख्याविना विद्यार्थ्यांनी कॉपी करणार नाहीत, यासाठी शिक्षण विभाग दक्ष असल्याचं केलं स्पष्ट. शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोंडेंची कार गुजरातच्या भिलाडीतील खाणीतून बाहेर काढण्याचं काम सुरू. खदानीमध्ये रंगाचे जॅकेट, हेडफोन सापडले, मात्र अशोक धोंडे अद्याप बेपत्ता. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोनिया गांधींच्या वक्तव्यावरून वाद. राष्ट्रपती मुर्मूंचा पुअर लेडी असा उल्लेख तर सर्वोच्च पदावरील आदिवासी महिलेचा अवमान. मोदींचा हल्लाबोल. जेबीएसचा पुण्यातील तिसरा आणि राज्यातला चौथा बळी. 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एका दिवशी दोघांचा मृत्यू.